नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। अटकपूर्व जामिनीपूर्वी विनायक राऊतांना धक्का, कोर्टाने अंतरिम संरक्षण नाकारले। भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक, 19,000 गोपनीय फाइल्स डार्क वेबवर। बीडच्या विलास घुले प्रकरणात मोठा ट्विस्ट, उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा। देऊळ बंद तुझ्या यशानंतर काश्मीरची पोस्ट, प्रवीण तरडेंना केली टॅग। उघड्यावर ठोकल्यास मोठा दंड, मुंबईत दंडरकमा 2,000 रुपयापर्यंत वाढणार। राज्यात पावसाची पुन्हा हजेरी। इराण अमेरिका तणाव वाढला, जॉर्डन बहरीन कुवेतवर ड्रोन हल्ल्याचा दावा। मुंबई लोकलमध्ये चालत्या ट्रेनमध्ये मारहाणी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सिया गोयलच्या वडिलाचे दुकान एफडीएने सील केले, मोठी कार्यवाही। कारमध्ये डॉक्टरांनी स्वतःलाच दिले भुलीचे इंजेक्शन, घटना समोर। सलमान खानच्या गाण्यातील किस्सा, करिश्मा कपूरने केला मोठा खुलासा। सोनम वांचूकच्या उपोषणावर राज ठाकरेंची सरकारवर टीका। मेसी लोटारेची कमाल, अर्जेंटिनाची इंग्लंडवर मात, फायनलमध्ये प्रवेश। संजय काकडेच्या वक्तव्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी नेत्यांची धावपळ। लातूरचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांचे निधन। शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या अटकेची शक्यता वाढली। पीओपी मूर्तीमुळे वाढते जलप्रदूषण, हायकोर्टात आज महत्त्वाची सुनावणी। सीईटीए करारामुळे शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमई क्षेत्राला गती। महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह इशारा। एमजी उद्या सादर करणार नवीन हायब्रिड ईव्ही तंत्रज्ञान, 530 किमी रेंजची एसयूव्ही। लातूरमध्ये कौटुंबिक वादातून चुलत्याचा खून, पुण्यात अटकेत। अजित पवारांची जयंती शासकीय कार्यक्रमाच्या यादीत, मागणीला मंजुरी। चीनला आर्थिक फटका, जीडीपी शर्यतीत भारताने मारली बाजी। इंस्टाग्राम वरून आता एलपीजी सिलेंडर होणार घरपोच, एचपीसीएल सोबत भागीदारी। आर्थिक संकटात अडकलेल्या क्रिकेट बोर्डला आयसीसी कडून 100 कोटीचे कर्ज। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।